तर आता सकाळचे आहे ना 7:30 वाजले. मिस्टर दूध घालून आले, गायांचं पण आवरलं. आणि काय झालं माहिती का, डोग्या सुटला होता. डोग्याला आणून पकडून आणले, आणू सोडून. कुठपर्यंत गेलता तो? हा ना. आणि ना काय झालं माहिती का, आम्ही हे काळू आहे ना 8 दिवस झाले, म्हणजे कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असून, मी म्हटले की वाघाने नेलं की काय. म्हणजे काय झालं माहिती का, 8 दिवसापासून तो ना घरीच नव्हता. आणि मग आम्हाला असं वाटलं वाघाने खाल्लं का काय, भीती वाटली होती त्याच्यावाली. म्हणजे वाघांनीच नेला असं वाटलं होतं. म्हणजे 8 दिवसांनी आलाय तो कंप्लीट. आज मंगळवार आहे आणि मागच्या मंगळवारपासून काळा कुत्रा नव्हतं. नाही तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कायम दिसतो तो, पण एवढ्या 8 दिवसात व्हिडिओमध्ये दिसलाच नाही तुम्हाला, कारण की तो घरी नव्हताच. बरं झालं, देवाची कृपा मानतो आम्ही, देवाचे आभार पण मानतो की देवाने सुखरूप त्याला घरी परत आणलंय. आणि आता मामा काय झालं, आम्ही ना त्याला दिवसा असं मोकळं सोडतो ना, त्याच्यामुळे तो आहे ना असं फिरायला जातो बाहेर थोडंसं लांब, मग येत नाही लवकर. आता मामानं त्याच्यामुळे त्याला आता बांधून ठेवणार आहे. डोग्याला तर बांधीलच राहतो आणि याला पण आता बांधून ठेवणार आहे. काळू, ए काळू, आपला काळू आला पिल्लू. शिवन्या, आपला काळू आला. कुठे गेलता त्याला म्हणा, यो कुठे गेलता काळू, का रे? चाल इकडे. ताण लागली का त्याला. आज आलाय तो सकाळी कितीला, 6 वाजता आलाय बरं का तो. आणि असं धापा टाकीत आलाय ना. आणून त्या म्हणत्या तो दिंडीत गेलता. ताराबादची जत्रा आहे ना, ह्या काल एकादश होती, त्या एकादशीला ताराबादची जत्रा असते, तर तो तिकडे गेलता. आणून त्या असे म्हणते त्याला. ए काळू, चल इकडे. एवढं मोठं कुत्र, लहानपणापासून जीव लावलं त्याला. पहिली राणी आठवते तुम्हाला, व्हिडिओ मध्ये दिसायची. त्या राणीचं कुत्र आहे हा काळू, म्हणजे तेच राणीचं पिल्लू आहे. राणीची ती राणी पण लई शहाणी होती, आणि तो बी इतका शहाणा आहे ना, जात नाही कुठं, पण असं थोडंसं फिरतो इकडं तिकडे. ही गेला का लवकर येत नाही, म्हणजे कधीच नाही असं कधी बरं का, पण महिन्यातून 2 महिन्यातून असं होतच. चपाती खाती काय पिल्लू सकाळी सकाळी? पपती पपती घालतो का ना. आणि मला नाही, तू खा, तू खाय. पमपमचे बुट आणले, घाली सुरत नाही. कुठे? हा, पिल्लूला बूट पण आणलेले काल मिस्टरांनी. आत्यांना सोडवायला गेलते ना. काय होत, मस्त आहे. पम 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 तिला ना बूट आणले काल, नवीन शूज. काय आणून द्याय ना तिला, असं अंगणात चालायचं ना, मग खाली ना रुतायची भीती वाटायची पायाला. मग आज आणले सँडल मस्त असे. तर आता सोनून घातले पण आहे बुट तिला, आणि लगेच अंगणात फिरवते. काय वाजत पिल्लू? शिवन्या, काय वाजत, काय वाजत? चला, पता पता वाजत्या, फता फता वाजत्या. इकडे नको येऊ, पच्ची. इकडे चला मोकळे पटांगणात. आणि सोडून त्यांना आहे ना, म्हणजे वट्ट्यावर नाही पण अंगणात खूप मजा वाटते तिला चालवायची. ती अजून नवीन आहे ना, सपून तिला एवढी सवय नाही. बोट धरा सोनू, ती चप्पलची सवय नाही तेव्हा पाय दुमटतो. सँडल आणले ब्ल्यू कलरचे मस्त असे. कसे वाजत्या? अयो अयो अयो, लय भारी वाजत्या. शिवण्याची फर्स्ट बुट्ट काढून टाकती ना, तिला सवय नाही ना हो. आणि तिच्या पायाला मोठे होत असतील थोडे, नाजूक पाय आहे ना छोटा. चला. ए दीदी, काय म्हणते ती? ए दीदी, इकडे पाय, इकडे इकडे इकडे. अय्यो, लय मजा करते सकाळी सकाळी. किती लवकर उठलेली ना ती, लय लवकर उठती. 5लाच उठेल रात्री. तर मामा आहे ना आता त्याला बांधू राहिले, बांधून ठेवलेलं चांगलं, कारण की ते ना गेल्यावर परत येत नाही लवकर. आम्हाला काळजी लागून राहते, कुठं गेला. आणि वाघाची पण भीती आहे ना आम्हाला. आधी तेच वाटलं, म्हणलं वाघाने नेलं की काय, कारण 8 दिवस झाले तो आलाच नव्हता ना. मग आता जसं डुग्याला बांधून ठेवतो ना, तेव्हा तिथं बांधून ठेवले, तसंच याला पण बांधून ठेवणार आहे आता. आणि इकडं पिल्लू बसली. काय वाजत? अयो अयो. अनुचं आवरलंय आता, शाळेत जाण्यासाठी रेडी झालंय. अनुची थोडी हे झाली. झालं का?
आणू दीदी टांगा पलटी चालता रे. आणू दीदी चालली पाय आता छालेत. तर आज आहे ना अनुच चाललंय फक्त सोनूला घरी ठेवलंय कारण की पिल्लू आहे ना काहीच करून देत नाही. एक जण स्पेशल तिलाच लागतं सांभाळायला नाही का. चल पाय आणू दीदी. तुम्हाला आहे ना वेदिका जोडी समोरून त्या वेदिका आहे जोडी त्यांना. मस्त फुल आहे गुलाबाचे आले छान. मग पिल्लू बाय करते. बाय शिवन्या बाय करते तुम्हाला. बाय. जा 8:30 वाजले आता. 9ला शाळा राहते त्यांची. आत्या येतील उद्या आता आज नाही आहे आत्या. मामा कुट्टी करताय वाटतं उसाची आणि मिस्टर आज आहे ना बाहेर गेलेले आहे. संध्याकाळी येणार डायरेक्ट. सोनू आंघोळ करते. हॅलो फ्रेंड. तर चहा पाणी नाश्ता घेऊन झाल्यानंतर आहे ना इकडे माझं चालू स्वयंपाक. तर मग आज आहे ना मस्त अशी अंड्याची भाजी बनवून राहिली मी काळी. काल उकडली होती आणि आता 2च दिवस खायला आहे म्हणजे आमुषापर्यंत. आजचा दिवस आज मंगळवार आहे आणि उद्या बुधवारी उद्या गटरामुषा आहे. दीपा अमावस्या पण आहे आणि गटरामुषा पण आहे. म्हणजे नंतर श्रावण लागणार आहे आणि पूर्ण श्रावण महिन्यात आम्ही खाती नाही. 1 महिना बंद राहतो आम्ही म्हणजे कोणीच खात नाही. घरामध्ये डायरेक्ट बंद म्हणजे घरामध्ये डायरेक्ट कोणीच खात नाही. आणि मग म्हटलं चला आज आता मस्त अंड्याची भाजी करू राहिली काळी. मामाला आवडते. हॅलो फ्रेंड. तर मामा सोनू आणि पिल्लू चालले गावात. बाय. गावात चालले ना मला शिवन्या. नीट धरा तिला. सोनू चाललं गावात घेऊन. तिला गेले गावात घेऊन. ती आता बसते ना गाडीवर म्हणजे असं एकटी नाही बसत पण मग असं सोनू घेऊन गेले गावात. हे बघा मस्त अशी अंड्याची भाजी करून झालेली आहे. नाही बबू आले गावातून जाऊन. का ठसका येतोय बाहेर जा. ठसका येऊ राहिला. इकडे चालू आता माझ्या गरमागरम बाजरीच्या भाकरी. गाळा पण इकडे बांधलंय मामांनी पाणी पाजून.